गेली 30 वर्ष अलिबाग नगरपालिकेवर शेतकरी कामगार पक्षाचा जो दबदबा होता तो आता इतिहास जमा होण्याची चिन्हे दिसतायत. 2025च्या या रणधुमाळीत भाजपने आपले सर्व बळ पणाला लावले असून थेट नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरलेली भाजपची तडफदार उमेदवार तनुजा पेरेकर अलिबागच्या राजकारणाचा नवा चेहरा बनणार यात शंका नाही. यावेळी निवडणूक नुसती लढवली जात नाहीये तर ती भाजपने आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. एकूण 20 पैकी तब्बल 15 प्रभागात भाजपचे उमेदवार तुफान तयारीने उतरलेत. फक्त 5 जागा शिंदे गटासाठी सोडल्यात, पण मैदानात उतरलेले भाजपचे उमेदवार एकच लक्ष घेऊन निघालेत. अलिबागवर भाजपचा झेंडा फडकवायचा. भाजपची ही वाढती सक्रियता आणि महायुतीची बांधणी पाहून वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शेकापच्या गटात मोठी अस्वस्थता पसरली. प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेला खेळ तर थेट राजकीय सूत्रांनाच आव्हान देणार आहे. भाजपच्या संतोष साळुंके यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना बिनविरोध विजयी होण्याची संधी मिळाली. हा शिंदे गटाचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप आहे की भाजप शेकाप यांच्यातील समझोता यावर शहरातील प्रत्येक चौकात चर्चा रंगली आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे स्पष्ट केले आहे की नगराध्यक्ष पदाच्या लढाईत कोणतीही तडजोड नाहीये. या निवडणुकीत स्थानिक आमदार महेंद्र दळवी आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या घराण्याचे राजकारण अत्यंत महत्वाचे ठरले. भाजप युतीसाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी जोर लावत आहेत, तर त्यांचीच मुलगी आदिती दळवी शेकापच्या अक्षय नाईक यांच्यासाठी प्रचार करत आहे. हे पक्षांच्या सीमा ओलांडणारे कौटुंबिक राजकारण मतदारांना संभ्रमात टाकत असले तरी यातून एक गोष्ट स्पष्ट होते. भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शेकापला आता नात्यांचे आधार घ्यावे लागत आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे, अलिबागच्या मतदारांना आता बदल हवाय. 30 वर्षांची सत्ता असूनही शहरात झालेले काम आणि विकास याची तुलना करताना भाजपने नवा अलिबागचे विजन मतदारांसमोर ठेवले. या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. तनुजा पेरेकर केवळ उमेदवार नाहीयेत तर त्या अलिबागच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करतायत. आता वेळ आली आहे शेकापच्या जुन्या आणि शिळ्या राजकारणाला कायमचा रामराम ठोकण्याची. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.